नमस्कार, मी अनोराची अपर्णा कुलकर्णी आणि आज तुमच्या समोर पुन्हा एकदा सुंदर सुंदर महेश्वरी घेऊन आलेली आहे. मागच्या वेळी ज्या मी महेश्वरी आणलेल्या होत्या त्याला तुम्ही खूप उत्तम प्रतिसाद दिलात आणि त्याच्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. आज ही जी मी नेसलेली आहे काळ्या रंगाची, ही पण महेश्वरी आहे. ह्याच्यावरती बघा असा बारीक चेक्स आहे, पण हा चेक्स जो आहे हा जरीचा चेक्स आहे. हा जरीमध्ये बारीक असं चेक्सचं काम ह्याच्यावरती आहे. पदर पण जरीचा आहे. पदर पण असा पूर्ण जरीचा आहे आणि काठही असे जरीचे आहेत. ब्लाऊजही त्याच्यामध्ये सेम तसंच आहे, फक्त त्याच्यावरती जी लाइनिंग आहे ती लाइनिंग आहे आडवी आडवी अशी आणि हा पूर्ण चेक्स आहे. ह्या प्रकारच्या जर तुम्हाला साड्या हव्या असतील तर त्या पण माझ्याकडे अवेलेबल आहेत आणि ह्याच्यामध्ये खूप कलर्स आहेत. हा जसा बारीक चेक्स आहे तसा ह्याच्यामध्ये मोठा चेक्स सुद्धा मिळतो. तर तुम्हाला जर यापैकी काही हवं असेल तर ते पण माझ्याकडे अवेलेबल आहे आणि आज मी जे दाखवणार आहे ते तर अर्थातच अवेलेबल आहे. ते मी स्वतः बनवून घेतलेलं आहे. तर तो प्रकार मी मागे एकदा त्याचा व्हिडिओ पण केलेला होता आणि सिंगल साडी टाकलेली होती. काळ्याला मस्टर्ड कलरचं हे रेशीमचं काम आहे बघा. रेशीम अशी बॉर्डर आहे आणि अशी बुटी आहे त्याच्यावरती. हा जो आहे तो त्याचा मस्टर्ड असा पदर असणार आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळे कलर सांगून कॉम्बिनेशन सांगून तुम्ही बनवून घेऊ शकता. पूर्ण साडी जी आहे काय सुंदर दिसतेय बघा. ही पूर्ण साडी, हा त्याचा पदर काय सुंदर दिसते. मस्टर्ड कलरला ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन ही एक साडी आहे आणि ह्याच्यामध्ये एक अजून एक कलर बनवून घेतलेला आहे, तो म्हणजे व्हाईटला पिंक राणी कलर. काय सुंदर दिसतंय बघा. ही बुट्टी आहे, हा त्याचा पदर आहे. अतिशय एलिगंट सुंदर आणि कुठेही नेसता येतील अशा ह्या साड्या. ही त्याची बॉर्डर आहे. वरची बॉर्डर छोटी आहे, खालची बॉर्डर मोठी आहे. मोठी म्हटलं तरी खूप मोठी नाहीये. ऑल ओव्हर साडी जी आहे ती अशी असणार आहे. काय सुंदर दिसतंय बघा हे सगळं. ही एक साडी त्याच्यामध्ये बनवून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये कलर आपण बनवून घेऊ शकतो तुमच्या चॉईसचा एखादा कलर तुम्ही सांगू शकता आणि तो आपण नक्की बनवून घेऊ शकतो. आता ह्याच्यानंतर एक स्टार बुटीची लाल रंगाची साडी आहे. हा पदरावरती पूर्ण स्टार बुटी आहे आणि ऑल ओव्हर अशी सोना चांदी म्हणतात ह्याला, व्हाईट आणि गोल्डन अशी ही जरीची बुटी असणार आहे. ह्याची बॉर्डर जी आहे ती वरची बॉर्डर छोटी आहे, खालची बॉर्डर मोठी आहे. टिश्यूमध्ये त्याचा पदर आहे आणि अतिशय सुंदर अशी ही साडी. ती मी टाकतेच आहे खाली, तरी पण सांगते. अतिशय सुंदर अशी साडी आणि ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस जो आहे तो असा असणार आहे टिश्यूचा. अतिशय सुंदर साडी आहे. अशा साड्या खरं तर बघायला पण लवकर मिळत नाहीत. अशी ही साडी आहे, वेगळं डिझाईन आहे. ही साडी पण आपल्याला खूप अप्रतिम असा कलर आहे आणि त्याला ब्लॅक कॉम्बिनेशन दिलेलं आहे. ही नर्मदा लहेर बॉर्डर, खाली मोठी बॉर्डर आहे, वरती छोटी बॉर्डर आहे. त्याला शेवाळी रंगाचं असं पायपिंग बॉर्डर आहे आणि त्यामुळे ते जास्त उठून दिसतंय. त्याचा जो पदर आहे काय सुंदर दिसतंय बघा. रंग पण सुंदर दिसतोय. सुंदर दिसतंय हे. त्याच्यामध्ये रेशीम बुटी आणि जरीची बुटी अशा दोन्ही बुटींचं काम आहे.
ब्लॅक आणि रेशीम आहे आणि जरीची बुटी. अतिशय सुंदर दिसते ही साडी पण. ह्याच्यानंतर नेहमीचा आपला फेवरेट प्रकार म्हणजे कमल बुटी. मागच्या वेळी मी ह्यातल्या साड्या दाखवलेल्या होत्या, त्यातलाच हा आहे कमल बुटी आणि त्याची ही बॉर्डर. त्याचा पदर जो आहे तो पूर्ण असा जरीचा आहे. त्याची मात्र दोन्हीकडची बॉर्डर सेम आहे, पण बुटी बघा आणि पदर बघा, अतिशय सुंदर दिसतो. हा रंग पण अतिशय सुंदर दिसतो. हे पहा, वाईन कलर म्हणता येईल असा कलर आहे आणि अंगावरती हे कलर खूप उठून दिसतात. अतिशय सुंदर, कुठल्याही फंक्शनला घालता येईल अशी ही साडी अतिशय सुंदर दिसते. काय सुंदर दिसते. त्यानंतर ही एक परत लाल रंगाची अशी साडी आहे. ह्याच्यावरती सुद्धा व्हाईट आणि असं गोल्डन काम केलेलं आहे. छोटी पायपिंग बॉर्डर आहे त्याला आणि ऑल ओव्हर जी आहे ती साडी, हा त्याचा पदर आहे. किती सुंदर पदर आहे बघा. हा त्याचा पदर आहे आणि हा त्याचा ब्लाउज पीस आहे. हा ब्लाउज पीस आहे. हा पदर आहे, कॉन्ट्रास्ट पदर आहे त्याचा आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे. अतिशय सुंदर अशी साडी आहे. ज्यांना खूप मोठी बॉर्डर नको असते पण पदर हवा असतो त्यांच्यासाठी ही अतिशय सुंदर साडी. अतिशय सुंदर साडी आहे. मरूनला नेव्ही ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन आहे. ही गीचा बाय टसर मधली साडी आहे. गीचा बाय टसर अशी ही साडी आहे. त्याच्यावरती असं रॉ, ज्याला आपण खादीचं म्हणतो तशा खादीच्या लाइनिंग असल्यासारख्या आहेत. हा त्याचा पदर आहे. हा त्याचा पदर आहे आणि बॉर्डर जी आहे ती अशी रेशीम ब्लॅक कलरची बॉर्डर आहे. अतिशय सुंदर साडी आहे. त्याचं एक गीचा बाय टसर असल्यामुळे ना एक वेगळा लुक आहे त्याचा. खूप सुंदर असा लुक आहे. ही पण अशी अप्रतिम अशी साडी आहे. ह्याचा रंग खूप सुंदर आहे आणि कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस जो आहे, ब्लाउज पीस मात्र असा प्लेन ब्लाउज पीस असणार आहे त्याचा. असा ब्लाउज पीस आहे. अतिशय सुंदर असं हे. हा महेश्वरीचा सगळ्यांना माहीत असलेला आणि ज्याला आपण म्हणूयात की पारंपरिक तर आहेच आहे, पारंपरिक पण अगदी बेसिक महेश्वरीचा प्रकार आपण ज्याला म्हणतो की हे सगळ्यांकडे हे अवेलेबल असतं. अतिशय सुंदर कॉम्बिनेशन. डार्क बॉटल ग्रीन कलरला ऑरेंज आणि लाल रंगाचे काठ आणि थोडीशी जरीची बॉर्डर दिसत असेल तर ही रेशम बॉर्डर साडी म्हणून फेमस आहे आणि नेसल्यानंतर इतकी सुंदर दिसते, ही अप्रतिम दिसते ही साडी. ह्यामध्ये पण खूप कलर अवेलेबल आहेत. हा जर तुम्ही कलर पाहिला तर हा पण खूप फ्रेश कलर आहे. ह्यातले कलर जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही सांगू शकता, तुमच्या आवडीने कलर आपण देऊ शकतो. खूप व्हरायटी आहे, एवढी सगळी व्हरायटी नाही दाखवू शकत, कलर नाही दाखवू शकत, म्हणून मी फक्त एक एक पीस दाखवतीये. पण ह्याच्यामध्ये कलर खूप आहेत. हा त्याचा पदर आहे आणि हे पाही साडी ऑल ओव्हर अशी दिसते. काय सुंदर दिसते ही साडी. सगळ्यांना माहिती आहेच आहे. तर ही एक साडी आहे. मागच्या वेळी पण मी तुम्हाला दाखवलं होतं चेक्स, महेश्वरीमध्ये चेक्स. अतिशय सुंदर एलिगंट अशी ही साडी. पदरावरती त्याच्या जर पाहिलं तुम्ही, नीट पाहिलं तर अशी बुटी आणि परत पुन्हा त्याला असं बारीक असं तारेचं काम आहे बघा. हे सगळं काम आहे ना, अतिशय नाजूक काम आहे. हे पदरावरती असं नाजूक काम आहे आणि त्याची बॉर्डर जी आहे ती अतिशय छोटी बॉर्डर आहे. बॉर्डर छोटी आहे पण त्याच्यावरचं डिझाईन सुंदर आहे. बेबी पिंक म्हणता येईल असा हा कलर आणि खूपच सुंदर दिसते.
अतिशय सुंदर दिसतात ह्या साड्या. मागच्या वेळी मी ह्यातला येलो कलर पण दाखवला होता. ह्याच्यामध्ये पण कलर्स भरपूर अवेलेबल आहेत. तुम्हाला जो कलर हवाय तो तुम्ही सांगून बनवून घेऊ शकता. टिश्यूचा पण तसंच. ह्या टिश्यू बाय सिल्कच्या साड्या आहेत आणि ह्याच्यामध्ये पण खूप कलर आहेत. तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर सांगून तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता. आपण तो कलर बनवून घेऊ शकतो. हा त्याचा पूर्ण जरीचा असा पदर आहे. टिश्यू बाय सिल्क अशी ही साडी आहे. ह्याच्यावरती बुटीची गरज नाही, कारण ऑलरेडीच ह्याला एक वेगळी शाईन आहे आणि अशी पायपिंग जरीची बॉर्डर आहे त्याला. आणि हा आहे तो पदर आहे त्याचा. काय सुंदर आणि रिच दिसतात ह्या साड्या खूप. टिश्यू बाय सिल्क अशा हा साडीचा प्रकार आहे. काय सुंदर दिसतंय बघा. अतिशय सुंदर दिसते आणि ह्याला एक वेगळीच शाईन आहे. त्यामुळे हे कुठल्याही फंक्शन्समध्ये ह्या साड्या चालतात आणि अतिशय सुंदर दिसतात. ऑल ओव्हर साडी अशी आहे. ह्याचा ब्लाउज पीस रनिंग असणार आहे. हा ब्लाउज पीस रनिंग आहे. यामधला हा एक अजून एक कलर आहे जो मी आता दाखवत नाही, फक्त ह्यामधला हा एक कलर आहे. आणि आता जी मी साडी दाखवणार आहे ती पण अतिशय पारंपरिक अशी आहे. गर्भरेशमी साडी म्हणतो ह्याला आपण. ह्याच्यामध्ये 75-80% सिल्क आणि 20% कॉटन अशी ही साडी आहे. अतिशय सुंदर. जशी मी नेसली आहे ही काळी जरीचा चेक्स आहे ह्याच्यावरती. पण ह्याच्यावरती जर तुम्ही पाहिलं बारकाईनी तर ह्याच्यावरती तुम्हाला असे बारीक बारीक सेल्फ तयार झालेले चेक्स दिसतील किंवा लाइनिंग्स दिसतील. अतिशय सुंदर असं काम आहे. ही पारंपरिक अशी गर्भरेशमी साडी आहे आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर हवे असतील तर ते मिळतील. हे पहा, हा त्याचा कॉन्ट्रास्ट असा ब्लाउज असणार आहे. हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे आणि साडीचा हे बघा तुम्ही काय सुंदर आहे. सिल्क बाय कॉटन, 80% सिल्क आणि 20% कॉटन अशी ही साडी. हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे. ऑल ओव्हर साडी जी आहे ती दाखवते मी. हा त्याचा पदर आहे आणि किती हलकं मऊसूत रेशीम आपण ज्याला म्हणतो की वजनाला हलकी, दिसायला ग्रेसफुल, आपल्या बजेटमध्ये कुठल्याही कार्यक्रमात चालेल अशी अशी ही सुंदर साडी आहे. काय सुंदर दिसतंय बघा. हा रंग इतका अप्रतिम आहे ना. ह्याच्यामध्ये ते म्हणतो ना आपण निळ्या रंगाचं असं शेडिंग ड्युअल टोन झाल्यामुळे अतिशय सुंदर दिसतंय. निळा आणि मोरपिशी रंगाचं हे कॉम्बिनेशन अप्रतिम दिसतंय. जर ह्या साड्या तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही मला 7875593703 या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि हा नंबर माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. 24 तास या नंबरवरती अवेलेबल असते मी आणि तुम्ही जर ह्या नंबरवरती संपर्क करून किंमत विचारली तर ताबडतोब त्वरित तुम्हाला उत्तर दिलं जातं. त्यामुळे जर हवी असेल तर बुक करा आणि मागवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, भाग लाईक करायला पण विसरू नका. जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, कारण योग्य किमतीमध्ये, रास्त किमतीमध्ये आणि क्वालिटी जर हवी असेल तर अनोराला पर्याय नाही. धन्यवाद.